नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा रक्षाबंधन. लेखिका सविता किरनाळे. तृप्ती विहानला घेऊन रिसेप्शन एरियामधील सोफ्यावर बसली होती. तिचा नवरा अनूप ऑफिसमध्ये काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होता. तृप्ती थोड्याशा अधीरतेने तर काहीशा उत्सुकतेने त्या बंद दाराकडे पाहत होती. अखेर ते दार उघडले आणि अनूप बाहेर आला. अभिनंदन विहान, लवकरच तू दादा होणार. गुडघ्यावर विहानसमोर बसत अनूप म्हणाला. तृप्तीचा चेहरा आनंदाने उजळला. तृप्ती, अनूप आणि विहान एक छान त्रिकोणी कुटुंब होतं. विहान 2 वर्षांचा झाला तेव्हा तृप्ती आणि अनूपने दुसऱ्या बाळाचा विचार सुरू केला. 6 महिने प्रयत्न करूनही जेव्हा यश आले नाही तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासण्या केल्यावर समजले की काही हार्मोन्स असंतुलित असल्याने तृप्तीला गर्भधारणेसाठी अडचणी येत आहेत. दीर्घ उपचाराने तो प्रश्न सुटला असता, पण तोपर्यंत तृप्तीचे सुरक्षित गर्भधारणेचे वय निघून गेले असते. म्हणून दोघांनी आपले कुटुंब पूर्ण करण्यासाठी मूल दत्तक घेण्याचा विचार केला. आज ती प्रक्रिया पूर्ण झाली होती. काही दिवसांनी 3 महिन्यांची छोटी राजवी या कुटुंबाचा हिस्सा झाली. तोपर्यंत तृप्तीने विहानची मानसिक तयारी करून घेतली होती. तोही आपल्या छोट्या बहिणीला पाहून अगदी खुश झाला. अनूप आणि तृप्तीला आपले कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद झाला होता. विहानचे राजवीवरील प्रेम पाहून तृप्तीला भरून यायचे. दोघांतील प्रेम असेच चिरंतन राहो यासाठी ती देवाला प्रार्थना करायची. राजवी दिवसागणिक वाढत चालली होती. तिघेही तिच्या बाळलीला पाहण्यातील आनंद घेत होते. मम्मा, मीही असाच होतो का हिच्या एवढा असताना? विहान उत्सुकतेने विचारायचा. तेव्हा हो रे राजा, अगदी असाच होतास आणि असाच वागायचा सुद्धा, तृप्ती हसून उत्तर देई. आपली बहीण अगदी आपल्यासारखीच आहे या भावनेने विहान राजवीची अजून काळजी घेई. बहीण भावातील बंध घट्ट होत होते. पाहता पाहता विहान पहिलीला गेला. राजवी 1.5 वर्षांची झाली. आता ती घरभर हिंडत असे. तिचा अवखळपणा वाढला होता. विहान अभ्यास करताना ती त्याची पेन्सिल पळव, पुस्तक खेच, वहीवर गिरगटून टाक असे काही करू लागली. दिवसभरही तिचे काही ना काही उद्योग चालूच असायचे. तिला सांभाळताना तृप्तीची दमछाक होऊ लागली. त्या नादात विहानकडे तिला आधीसारखे लक्ष देता येत नव्हते. विहानवर याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. एक दिवस शेजारणीने बोलता बोलता आगीत तेल ओतले. विहान, आता मम्मा तुला हळूहळू विसरून जाणार. आताच बघ ना, ती आधीसारखी तुझ्याबरोबर खेळते का? टाईम स्पेंड करते का? नाही ना, कारण ती तुझ्यापेक्षा राजवीवर जास्त प्रेम करते. तुला माहीत आहे ना, राजवी तुझी स्वतःची बहीण नाही. तिला एका ऑर्फनेजमधून आणलं. विहानला चिडवण्याच्या उद्देशाने शेजारीण बोलत होती, पण त्याचा परिणाम भयंकर झाला. राजवीमुळे मम्मी पप्पा माझ्यापासून दुरावले. तिने त्यांना माझ्यापासून हिरावून घेतले ही भावना विहानच्या मनात मूळ धरू लागली. दिवसेंदिवस ती वाढतच जाऊ लागली. आधी बहिणीला जीवापाड जपणारा विहान आता तिच्यावर ओरडू लागला. काही वेळा तर तृप्तीने त्याला राजवीला मारताना सुद्धा पाहिले. तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण विहानच्या मनात पक्की अढी बसली होती. याला अचानक काय झाले या विचाराने बिचारी तृप्ती चिंतेत पडली. एक दिवस उलगडा झाला. राजवीने विहानची काहीतरी खोडी काढली आणि तो तिच्यावर ओरडला. चल निघ इथून. कशाला आमच्या घरी आलीस? तुझ्यामुळे मम्मी पप्पाने माझ्यावर प्रेम करणे बंद केले आहे. मम्मा, हिला परत सोडून ये त्या ऑर्फनेजमध्ये.
मला नकोय ही आपल्या घरी. त्याचे ओरडणे ऐकून राजवी घाबरून रडायला लागली. तृप्तीने तिला जवळ घेऊन शांत केले आणि तिला दुसऱ्या खेळण्यात रमवले. विहानच्या वागण्याचा अखेर तृप्तीला अर्थ लागला होता. ती विचारात पडली. तिला थोडेसे वाईटही वाटले. अनुप आणि तृप्तीने यावर उपाय काढण्याचा प्रयत्न केला. दोघांपैकी कुणीतरी एक शक्य तेव्हा विहानबरोबर वेळ घालवू लागला. हळूहळू तो निवळू लागला, पण राजवीला त्याने अजूनही पूर्णपणे स्वीकारले नव्हते. तृप्ती अनुप जेव्हा तिचे लाड करत तेव्हा त्याचा मूड लगेच बदलायचा. तो चिडचिड आदळआपट करायचा. शेवटी यावर कायमचा उपाय करण्याचे तृप्तीने ठरवले. तिने एक दिवस विहानसमोर असताना राजवीची बॅग भरायला घेतली. मम्मा काय करतेस? विहानने विचारले. राजवीची बॅग भरते आहे. उद्या तुला सुट्टी आहे ना रक्षाबंधनची, तर आपण जाऊन तिला परत ऑर्फनेजमध्ये सोडून येऊ. तुला नकोय ना ती घरी, मग येऊ सोडून. तिथे तिचं जे होईल ते होईल. तृप्ती शांतपणे म्हणाली. राजवी परत जाणार हे ऐकून विहान थोडा खुश झाला, पण जेव्हा थोड्या वेळाने ती दादा दादा करत जवळ आली तेव्हा तो नेहमीप्रमाणे तिच्यावर ओरडला नाही. ठरल्याप्रमाणे रात्रीची जेवणं झाल्यावर तृप्ती आणि अनुप राजवी विहानचे फोटो पाहत बसले. विहान लक्षपूर्वक फोटो पाहत होता. उद्या राजवी नसणार घरी या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. ते ओळखून अनुप आणि तृप्ती पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलत होते. अखेर ते सहन न होऊन विहान झोपायला गेला. तृप्ती, आपण हे नाटक करतोय तर खरं, पण याचा उपयोग नाही झाला तर? अनुप भावूक होऊन म्हणाला. सगळं ठीक होईल, विश्वास ठेव माझ्यावर, तृप्ती त्याच्या हातावर थोपटत म्हणाली. दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा होती. तृप्तीने आरतीचे ताट तयार केले. विहान, ये लवकर, राजवीकडून शेवटची राखी बांधून घे. आता परत ती तुला कधीच भेटणार नाही. यापुढे कधीच तुला तिचा त्रास नाही होणार. तृप्तीने हाक मारून विहानला बोलावले. बहिणीकडून राखी बांधून घेताना आज तो शांतच होता. त्याच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून तो मनाशी झगडत असल्याचे जाणवत होते. राखी बांधून झाल्यावर तृप्तीने भरलेली बॅग कारमध्ये ठेवली. राजवी आणि विहानला व्यवस्थित सीट बेल्ट लावून मागच्या सीटवर बसून ती कार चालवू लागली. नेमकं काय चालू आहे याचा थांगपत्ता नसलेली राजवी अजूनही विहानबरोबर खेळत होती. विहान, तुला माहीत आहे काही लहान मुलं ऑर्फनेजमध्ये का राहतात? कारण त्यांना मम्मी आणि पप्पा कुणीच नसतात. आरशामधून मागे पाहत तृप्ती सहज म्हणाली. आता गाडी सिग्नलवर थांबली होती. कुठूनसे दोन लहान बहीण भाऊ येऊन खिडकीवर टकटक करून भीक मागू लागले. बिचारी ही मुलं, यांनाही मम्मी पप्पा नाहीत. काच खाली करून मुलीच्या हातात बिस्किटाचा पुडा देत तृप्ती म्हणाली. विहान लक्षपूर्वक त्या दोघांकडे पाहत होता. आता तो पार रडवेला झाला होता. राजवीच्या हाताला त्याने घट्ट धरून ठेवले होते. थोड्या वेळाने गाडी अनाथाश्रमासमोर थांबली. ते पाहून विहान जोरजोरात रडायला लागला. मम्मा नको, प्लीज नको ना परत हिला करू. चल तिला परत घेऊन जाऊ. राजवीला मिठी मारून तो रडत होता. अरे कशाला? ती परत तुला त्रास देईल. हिच्यामुळे आमचं तुझ्यावरील प्रेम कमी झालं म्हणतोस ना, मग नकोच ही. चल उतर खाली. दार उघडत तृप्ती म्हणाली. मम्मा आय एम सॉरी, मी परत कधीही असं म्हणणार नाही. आय लव्ह माय सिस्टर, प्लीज चल घरी. विहान म्हणाला. नक्की ना?
नक्की परत जायचं ना? नाहीतर पुन्हा म्हणशील हिला सोडून ये म्हणून. नाही म्हणणार, प्रॉमिस, पक्कावाला. विहान गळ्याशी हात नेत म्हणाला. तृप्तीने आनंदात गाडी परत फिरवली. तिचा प्लॅन यशस्वी झाला होता. थोड्या वेळाने तिने आरशातून मागे पाहिले तर विहान बहिणीबरोबर खेळत होता. आय एम सॉरी राजवी, तू दरवर्षी मला अशीच छान छान राखी बांधशील ना? मग मी माझी सगळी खेळणी तुला खेळायला देईन. तो काय बोलतोय हे समजत नसलेली राजवी फक्त आनंदाने दादा दादा म्हणत त्याच्याबरोबर खेळत होती. समाप्त. वाचक हो, तुम्हाला माझ्या कथा आवडतात हे मिळणाऱ्या व्ह्यूजवरून लक्षात येतेच, पण मला तुमच्या प्रोत्साहनाचीही गरज आहे. म्हणून कृपया शब्दचाफा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अनेक सुंदर कथा घेऊन तुमच्या भेटीला येऊ शकेन. धन्यवाद.